वेलकम बॅक टू माय चॅनल मास्टर तन्मय शिंदे. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती. आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी पूर्वपरीक्षा विषय मराठी एकूण गुण 80. तर मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला संपूर्ण एक्सप्लेन करून देणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या 10वीच्या मित्रांनो व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो, प्रश्नपत्रिकेच्या पहिल्यांदा सुरुवातीलाच तुम्हाला इथे काही दिलेलं आहे कृतीपत्रिकेसाठी सूचना. तर मित्रांनो, तुम्हाला इथे काही सूचना दिल्या आहे. तुम्हाला सूचना फॉलो करून म्हणजे तुम्हाला या सूचना वाचूनच तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवायची. विभाग, तर मित्रांनो खाली विभाग एक गद्य. तर मित्रांनो, गद्य प्रश्न पहिला, पुढील उत्तरा वाचून आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. तर मित्रांनो, तुम्हाला खाली एक उत्तर दिलेलं आहे इथं, त्याच्यावरून तुम्हाला काही प्रश्न विचारले, त्याच्यावर एक प्रश्न आहे, त्याच्या खाली 2-3 प्रश्न आहे, त्याचे उत्तर तुम्हाला हा उत्तर वाचून द्यायचे. मित्रांनो, हा उत्तर वाचून तुम्हाला उत्तर द्यायचे. तर मित्रांनो, खाली या उत्तरावरूनच काही प्रश्न दिलेले आहेत, तर मी तुम्हाला एकदा वाचून दाखवतो. रिकाम्या चौकटी योग्य शब्द भरा. तर मित्रांनो, इथं काही तुम्हाला चौकटी दिलेल्या आहेत, 4 प्रश्न आहे. तर मित्रांनो, हे तुम्हाला भरायचे तो उत्तर वाचून. तर मित्रांनो, त्याच्या खाली स्वमत म्हणजे तुमचे मत. मित्रांनो, तो उत्तर वाचून तुम्हाला काय समजलं ते तुम्हाला लिहायचे तुमच्या शब्दांमध्ये. तर मित्रांनो, खाली प्रश्न पहिल्यातला आ. तर मित्रांनो, खाली प्रश्न पहिल्यातला आ आहे. खालील उत्तरा आधारे सूचनेनुसार कृती करा. तर मित्रांनो, उत्तरा हा दुसरा उत्तर असेल, तो उत्तर नसेल. तर मित्रांनो, हा खालील एक दुसरा एक उत्तर दिलेला आहे तुम्हाला. अजून का हा. तर मित्रांनो, हा उत्तरा वाचून याच्या पण काही वर एक प्रश्न दिलेला आहे. हा इकडे, संतांचे मते माणसाने कसे वागावे. तर इथं तुम्हाला 1 2 3 4 तुम्हाला उत्तर द्यायचे या प्रश्नाचे. संतांचे मते माणसाने कसे वागावे हे उत्तरातून वाचून. मित्रांनो, खाली त्या उत्तरावरूनच काही प्रश्न आहे. विधाने पूर्ण करा. तर मित्रांनो, विधाने पूर्ण करा या उत्तरा वाचून तुम्हाला हे 2 विधाने पूर्ण करायचे आहेत. खाली सहमत म्हणजे मित्रांनो तुमचं सहमत, तुम्हाला काय समजलं उत्तरामधून ते तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचे. मित्रांनो, माणसाला संतांनी दिलेली शिक्षण तुमच्या शब्दात स्पष्ट करा. तुमच्या शब्दात स्पष्ट करायची काय शिक्षण दिली काय. तर मित्रांनो, उत्तरा वाचून तुम्हाला सगळे उत्तर मिळतील. त्याच्यानंतर खाली ई खालील पठित उत्तरा वाचून त्या खाली कृती सोडा. तर मित्रांनो, इथं पण तुम्हाला एक उत्तरा दिलेला आहे खाली इथं हा, आणि हा उत्तरा वाचून तुम्हाला कृती सोडवायची. कृती. तर मित्रांनो, खाली आकृती पूर्ण करा. इथं आकृती पूर्ण करा. ईदला मुलांना मिळत असे. तर मित्रांनो, इथे तुम्हाला 2 काही लिहायचे, ते उत्तरा वाचून तुम्ही लिहून टाका. 2 ईद. इथं 1 2. त्याच्यानंतर मित्रांनो, खाली विभाग गद्य 2. तर मित्रांनो, विभाग गद्य 2 प्रश्न पहिला, पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. मित्रांनो, खाली तुम्हाला एक कविता दिलेली इथं, खोद अंकी थोडे. मित्रांनो, ही कविता खोद अंकी थोडे. तर मित्रांनो, याच्यावरून तुम्हाला काही प्रश्न दिलेले, ते प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची. प्रश्न दुसरा, कवितेच्या आधारे पुढील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. तर मित्रांनो, कविता वाचून हे तुम्हाला विधाने 4 योग्य आहे की अयोग्य ते तुम्हाला लिहायचे आहे. त्याच्यानंतर खाली मित्रांनो, काव्य सौंदर्य. तर मित्रांनो, इथे तुम्हाला काव्य सौंदर्य लिहायचे. कवितेची ही एक ओळ दिलेली आणि ह्या ओळीचं तुम्हाला काव्य सौंदर्य लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली 4 हा तुम्हाला एक विषय दिलेला आहे आणि या विषयात तुमचे मत स्पष्ट करायचे. त्याच्यानंतर खाली खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एक कविते संदर्भ खालील कृती सोडवा. कविता. तर मित्रांनो, ही 2 कविता तुम्हाला दिलेल्या आहे आणि या 2 पैकी एक कविता वाचून
तुम्हाला या खालील कृती सोडवायची, म्हणजे तुम्हाला या दोनपैकी एक कवितेची खालील कृती सोडायची, म्हणजे दोनपैकी एका कवितेची तुम्हाला कवीने दिलेला संदेश आणि कवितेचा विषय, मित्रांनो तुम्हाला हे 3 याचे लिहायचे आहे. एक कोणती तरी कविता निवडून. त्याच्यानंतर खालील काव्यपंक्तीचा रस ग्रहण करा. मित्रांनो तुम्हाला काव्य सौंदर्य, भाषा सौंदर्य लिहायचे या ओळीचा. त्याच्यानंतर खाली विभाग 3 गद्य स्थूलवाचक. मित्रांनो तुम्हाला इथं स्थूलवाचक बद्दल काही प्रश्न दिलेले. प्रश्न पहिला, खालील पैकी कोणती 2 कृती सोडा. तर मित्रांनो इथे तुम्हाला 2-3 कृती दिलेले, 1, 2, 3 याच्यापैकी तुम्हाला कोणती तरी एक कृती सोडवायची आहे. स्थूल वाचना आधारित आहे. त्याच्यानंतर खाली विभाग 4 भाषा अभ्यास. मित्रांनो इथे तुम्हाला सर्व व्याकरण विषय बघायला मिळेल. प्रश्न पहिला, व्याकरण घटकावर आधारित कृती करा. इथं सामासिक शब्द, विग्रह, प्रकार तुम्हाला लिहायचे आहे. त्याच्यानंतर खाली 2 कंसातील शब्द भरून तक्ता पूर्ण करा. तर मित्रांनो इथे तुम्हाला कंसात 4 शब्द दिले आणि त्याच्यामधून हा तक्ता तो पूर्ण करायचा आहे. त्याच्यानंतर खाली वाक्प्रचार. खालील वाक्प्रचाराचा अर्थ समजून वाक्यात उपयोग करा. मित्रांनो तुम्हाला इथं खाली 4 वाक्प्रचार दिलेले आहे आणि याचा अर्थ सांगून तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे. त्याच्यानंतर खाली भाषिक घटकावर आधारित कृती. भाषिक घटकावर आधारित कृती तुम्हाला इथं भाषिक शब्द संपत्ती पुढील शब्दाचा अर्थापासून 2 अर्थपूर्व शब्द तयार करा. तर मित्रांनो हा विश्वग्रस्त याच्यापासून तुम्हाला 2 अर्थपूर्व शब्द तयार करायचे आहे. त्याच्यानंतर खाली शब्दांचे वचन बदला. खाली लाडू, पैसे याचे वचन बदलायचे. त्याच्यानंतर खाली 3 खालील आधारित शब्दांसाठी विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा समाजातील विषमता पाहून मन गहून गेले. तर मित्रांनो दिलेल्या सूचनेनुसार तुम्हाला हे वाक्य बदलायचं आहे. त्याच्यानंतर खाली 4 खालील शब्दांसाठी 2 समानार्थी शब्द लिहा. इथं काय आहे याचे तुम्हाला 2 समानार्थी शब्द लिहायचे. त्याच्यानंतर खाली 2 लेखणीनुसार लिहा. मित्रांनो तुम्हाला हा इथे तक्ता दिलेला आहे. या तक्त्यामधून शब्द तुम्हाला लेखणीनुसार लिहायचे, म्हणजे बरोबर शब्द लिहायचे, चुकीचे शब्द छाटून. 3 विरामचिन्हे. विरामचिन्हाच्या नावापुढे योग्य विरामचिन्हे काढा. तर इथं तुम्हाला विरामचिन्हाचे नाव दिलेले योग्य विरामचिन्हे काढायचे. त्याच्यानंतर खाली 4 पारिभाषिक शब्द. मित्रांनो तुम्हाला इथं 2 पारिभाषिक शब्द दिले, म्हणजे इंग्लिश याचे तुम्हाला मराठीत लिहायचे. त्याच्यानंतर खाली विभाग 5 उपयोजित लेखन. इथे तुम्हाला पत्रलेखन सर्व काही दिसेल. आता प्रश्न 5 खालील कृती सोडवा. पत्रलेखन. मित्रांनो इथं तुम्हाला पत्र लिहायला लावलेलं आहे. सूचना दिलेली तुम्हाला पत्र लिहायचे तुम्हाला इथं. मित्रांनो कोणते पण एक पत्र लिहायचे. इथं तुम्हाला 2 दिले, इथं एक आणि इथं एक. कोणते तरी एक पत्र तुम्हाला लिहायचे आहे. खाली किंवा. मित्रांनो याला पण और आहे, म्हणजे पत्र जर तुम्हाला लिहिता नसेल आलं तर सारांश लेखन लिहायचे. मित्रांनो विभाग 1 गद्य इ मधील उपटित उत्तराचा 1-3 एवढ्या सारांश तुमच्या शब्दात लिहा. तुम्ही सारांश लेखन करायचं आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या 2 कृती सोडा. कथालेखन. त्याच्यानंतर खाली बातमी लेखन मुद्द्यांच्या आधारे बातमी लेखन करा. आणि खाली तुमच्या शाळेत नवीन शालेय प्रवेश वाढविते यासाठी आकर्षक जाहिरात तयार करा. तुम्हाला बातमी लेखन
कथा लेखन आणि जाहिरात लेखन 3 पैकी 2 काहीतरी लिहायचे आहे. त्याच्यानंतर खालील लेखन प्रकारापैकी कोणतेही एक कृती सोडवा. तर इथं तुम्हाला प्रसंग लेखन कोणती पण एक कृती सोडवायची. 8 मार्काला आहे भावनो. हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. प्रसंग लेखन, आत्मकथन आणि खाली वैचारिक लेखन. तर मित्रांनो, तुम्हाला प्रसंग लेख लिहायचा आहे. यावर आधारितच प्रसंग लेख लिहायचा आहे. जर तुम्हाला प्रसंग लेखन येत नसेल, तुम्हाला आत्मकथन लिहायचं आहे, तर मित्रांनो याच्यावरती आधारित तुम्हाला आत्मकथन लिहायचं आहे. तुम्हाला आत्मकथन पण येत नसेल, तुम्हाला वैचारिक लेखन लिहायचं, तर मित्रांनो पर्यावरण जतन काळाची गरज या विषयावर तुमचे विचार लिहा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन आले चॅनल सबस्क्राईब करा. अशाच आपण 10वीचे संपूर्ण पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका तसेच बोर्ड प्रश्नपत्रिका टाकणार आहोत आपल्या चॅनलवरती. तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या.